2 दिवस झाले आता ही परिस्थिती कायम आहे. आता ती बॅड टू वर्स जाताना दिसते आणि पुढचे काही दिवस जर नाही झाला पुरवठा गॅसचा, हीच विस्कळीत साखळी राहिली तर कदाचित याच्याही पेक्षा गंभीर परिणाम अवघ्या देशाला पाहायला मिळू शकतात. कुठपर्यंत धीर धरावा लागणार आहे आपल्याला? नाही, मला असं वाटतं की जोपर्यंत तेलाचा प्रश्न आहे तोपर्यंत आपण कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आहोत. ओके. आपल्याकडे साधारणतः 2 महिन्यापर्यंतचा तेलाचा साठा आहे. 100 मिलियन बॅरल्स हा आपल्याकडे प्रायव्हेट असेल किंवा पब्लिक जे रिझर्व्हॉयर आहेत भारतामधले, विशाखापट्टणम, बँगलोर पासनं या सगळ्यांकडे, तो काही आपल्याला इश्यू येणार नाही. काही राईट. समुद्रावरती जहाज आहेत त्याच्यामध्ये पण बॅरल्स आपल्याकडे आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे ऑलरेडी रशियाकडनं आपण 11 लाख बॅरल्स हे आपण आयात करतो आहोत. ते आता वाढून साधारणतः 24 लाख बॅरल्स पर्यंत घेण्याची मुभा ही पण आपल्याला दिली गेलेली आहे. त्यामुळे तेलाच्या बाबतीमध्ये प्रश्न हा उद्भवणार नाही आणि आपल्याकडे ब्रिदिंग स्पेस फार मोठा आहे. दरम्यानच्या काळात आपण व्हेनेझुएला, अमेरिका असेल यांच्याकडनं पण तेल करतो, रशियाकडनं पण घेतो, आफ्रिका पण आपला स्त्रोत आहे. त्यामुळे तेलाच्या विषयी ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाहीये. जरी हा थोडा स्ट्रेस झाला, अजून आपण असं धरून चला हा सेकंड वीक मध्ये आहे आणि हा अगदी 4 वीक पर्यंत जरी स्ट्रेस झाला तरी तेलाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची डायर सिच्युएशन किंवा इमर्जन्सी क्रिएट होईल असं मला वाटत नाही. मात्र एलएनजीच्या बाबतीमध्ये जो इश्यू आहे तो मात्र या संदर्भासाठी ज्या चिंतेचा बाब आहे की आपला जो मुख्य स्त्रोत ऑलमोस्ट 80% आपला जो सप्लाय आहे, जो आपण कतारकडनं घेतो, तो स्टेट ऑफ हार्मुज मधनं पास होतो आणि तो मात्र अफेक्ट बऱ्यापैकी झालेला असल्यामुळे ती थोडीशी चिंतेची बाब आपल्याकडे आहे. आपल्याकडे आणखी 2 याच्या संदर्भातले 2 मुख्य स्त्रोत आहे. एक आहे अमेरिका, दुसरा आहे नॉर्वे. अर्थात अमेरिका आणि नॉर्वे हे दोन्ही पण मधनं जे आपण आपल्याकडे गॅस येणार आहे तो त्याला वेळ लागणार आहे, कारण डिस्टन्स खूप मोठा आहे आणि त्यामुळे तो जरी असला तरी साधारणतः तो रिच होण्यासाठी नॉर्मल टाइम हा 7 डेजचा असेल तर तो 15 डेज पर्यंत लागू शकतो. हा एक पार्ट आहे. त्यामुळे एस्मा आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जो आहे तो इन्व्होक केला गेलेला आहे. मला असं वाटतं की हा जरी ह्या सगळ्या आपण अरेंजमेंट करणार असलो तरी देखील एक बाब प्रामुख्याने लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे की सेकंड वीक मध्ये जर ही अशा प्रकारची सिच्युएशन असेल तर हे आणखीन स्ट्रेच झालं आणि ते स्ट्रेच होण्याची शक्यता ही आता खूप जास्त आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण हा कोणत्या तडजोडीचा मार्ग अवलंबायला अजिबात तयार नाहीये. जरी वेगवेगळ्या प्रकारचे इंटरप्रिटेशन वेस्टर्न मीडियामधून येत असले तरी इराण काही त्याला दुजोरा देत नाही. किंबहुना डोनाल्ड ट्रम्प आता थोडीशी कन्सिलेटरी स्टँड घेताना दिसून येत आहेत. त्यांनी सांगितलं की युद्ध लवकरच संपणार आहे, संघर्ष लवकरच संपणार आहे, पण इराणने आउटराईटली ते प्रपोजल रिजेक्ट केलेलं आहे.